नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रात्रंदिवस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करता, डोळ्यामध्ये झोप असतानाही हातात पुस्तक घेऊन स्वप्न पाहता, पण मनात नेहमी एक प्रश्न सतावतो, तो म्हणजे सर आम्ही अभ्यास तर करतोय पण सरकारी जागा निघतायत तरी कुठे, नेमक्या जागा आहेत किती? मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या या प्रश्नांचं सर्वात मोठं आणि धक्कादायक उत्तर देणार आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलवर. आज आपण एका अशा बातमीचे विश्लेषण करणार आहोत ज्याने RTI मधून देशातील रोजगाराचे वास्तव उघडे केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारमध्ये तब्बल 8.24 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलेले आहेत. 8,24,000. कोणत्या विभागात किती जागा आहेत, रेल्वे, संरक्षण आणि गृह मंत्रालयाची स्थिती काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीचा तुम्ही एक विद्यार्थी म्हणून कसा फायदा घेऊ शकता, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. ऑफिशियल PDF, सर्क्युलर्स, डॉक्युमेंट्स आणि डेली अपडेट मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्हाला याचे मराठी विस्तृत आर्टिकल वाचायचे असेल सोप्या भाषेमध्ये तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. मित्रांनो, सर्वात आधी आपण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊया. अहवालानुसार गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2015 मध्ये 4.21 लाख रिक्त पदे होती. तीच संख्या आता 2026 मध्ये तब्बल 8.24 लाख झालेली आहे. एकूण 80 केंद्रीय मंत्रालय आणि विभागांचा विचार केला तर आजच्या घडीला 39,23,212 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी भरलेली पदे किती आहेत तर फक्त 30,99,656, म्हणजे तब्बल 8,23,556 पदे आजही रिकामी आहेत. आता इथे एक गोम आहे जी तुम्हाला समजली पाहिजे. गेल्या काही वर्षात मंजूर पदांची संख्या 2.74 लाखांनी वाढली, पण प्रत्यक्षात भरलेल्या पदांची संख्या 1,29,00,000 जे आहे लाखांनी कमी झालेली आहे. एकूण मंजूर पदांमधील रिक्त पदांचा वाटा 11.5% थेट 21% वाढला. याचा सरळ अर्थ असा की जागा निर्माण होत आहेत पण त्यावर वेळेवर त्या भरल्या जात नाहीयेत. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल, सर मग या जागा नेमक्या कोणत्या विभागात आहेत? चला तर मग विभागावर आकडेवारी जी आहे विभागानुसार ती पाहूया, जी तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवायला मदत करेल. सर्वप्रथम आहे संरक्षण, नागरी विभाग, ज्याला डिफेन्स सिव्हिलियन म्हणलं जातं. मित्रांनो, या विभागात सर्वाधिक म्हणजे तब्बल 2.42 लाख पदे रिक्त आहेत, म्हणजे 2,42,000, 2.42 लाख हे पदे रिक्त आहेत. मंजूर पदाच्या तुलनेत इथले रिक्त पदांचे प्रमाण 39.9% थेट 43.4% पोहोचलेले आहे. दुसरा आहे रेल्वे विभाग, म्हणजे इंडियन रेल्वेज. रेल्वेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा अलर्ट आहे. 2015 मध्ये रेल्वेमध्ये एकही पद रिक्त नव्हते, 0%. पण आता 2026 मध्ये तब्बल 2.40 लाख म्हणजेच 16.2% पदे रिक्त आहेत. विचार करा रेल्वेमध्ये किती मोठी मेगा भरती होऊ शकते. तिसरा आहे टपाल विभाग, म्हणजेच पोस्टल डिपार्टमेंट. पोस्टल विभागामार्फत तर रिक्त पदांच्या संख्येत तब्बल 8 पटीने वाढ झाली आहे. आधी संख्या 7,561 होती, आता ती थेट 61,546 वर पोहोचलेली आहे. पुढे आहे गृह मंत्रालय, म्हणजे होम मिनिस्ट्री. इथे नियुक्त्या झाल्या आहेत पण संत गतीने. मंजूर पदांमध्ये 1,02,000 ने वाढ झाली, पण भरती फक्त 49,621 वर झालेली आहे. त्यामुळे इथंही रिक्त जागा 58,574 वरून 1,10,885 पर्यंत वाढलेल्या आहेत. आरोग्य क्षेत्र जर पाहिलं, शेवट हेल्थ सेक्टर, तर आरोग्य विभागातही 0 6% रिक्त पदे वाढलेली आहेत. मित्रांनो, ही आकडेवारी पाहिल्यावर थोडा आनंद नक्की होतो की एवढ्या जागा आहेत, पण या नाण्याला दुसरी बाजू आहे जी तुम्हाला डोळे उघडे ठेवून समजून घ्यावी लागेल. आजकाल सरकारी कंपन्या आहेत त्या कंपन्यामधील जवळपास निम्मे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. 2015 मध्ये हे प्रमाण 18.6% होतं, ते 2026 पर्यंत जे आहे आता 50% क्रॉस झालेलं आहे. गेल्या वर्षी हे 49.1% पर्यंत होतं. सरकार रिक्त पदे भरण्यासाठी कर्मचारी आउटसोर्स करत आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट मार्केट प्लेस, ज्याला जेम म्हणलं जातं, या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी विक्रमी 10 लाख कर्मचारी अशा कंत्राटी पद्धतीने भरले गेले आहेत. ही आपल्यासारख्या कायमस्वरूपी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण बातमीतून आपल्याला एक विद्यार्थी म्हणून काय बोध घ्यायचा आहे? पहिली गोष्ट, निराश अजिबात व्हायचं नाहीये. 8.24 लाख पदे रिक्त आहे, त्याचा अर्थ प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण आहे. सरकारला कधी ना कधी या जागा भराव्याच लागणार आहेत, बदलाव्याच लागतील आणि कायमस्वरूपी भरती काढावीच लागेल. विशेषतः रेल्वे आणि संरक्षण विभागात येणाऱ्या काळात मोठ्या भरतीची दाट शक्यता आहे. तुमचं टार्गेट फिक्स ठेवा. जर तुम्ही SSC, RRB किंवा संरक्षण क्षेत्राची तयारी करत असाल तर तुमचा अभ्यास दुप्पट वेगाने सुरू करा. जागा
जेव्हा निघतील तेव्हा वेळ कमी असेल, त्यामुळे आत्तापासूनच रेडी राहा. कंत्राटी भरती वाढत असली तरी ज्या कोर सरकारी जागा आहेत त्या स्पर्धा परीक्षेतूनच भरल्या जाणार आहेत, त्यामुळे तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. सातत्य ठेवा आणि अभ्यासावर फोकस करा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आणि विश्लेषण कसं वाटलं हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अशाच खऱ्या आणि अचूक माहितीसाठी तसेच योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्राला शेअर करा जो रात्रंदिवस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतोय. त्यालाही कळू द्या की संधी किती मोठी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत, नवीन ऊर्जेसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.